योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशव पुरुषोत्तमः। योगो म्हणजे जो चित्तवृत्ती निरोधरूप ठेवून किंवा आत्मचिंतन करून योग करून प्राप्त होणारा आहे तो। योग निदान नेता म्हणजे काय की जे हे कोणी म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितले की ध्यानाची साधना हाच त्याच्या प्राप्तीचा मार्ग आहे आणि असे जे ध्यान करणारे योग करणारे ज्ञानी लोक आहेत त्यांचा नेता म्हणजे त्यांचा सगळ्यात प्रमुख पुढारी तो म्हणजे विष्णू। जगात कितीही ज्ञानी लोक असले कितीही साधू संत महात्मा तरी सगळ्या सृष्टीतील ज्ञानी लोकांचा पुढारी हा विष्णू आहे। योगो योगविदां नेता प्रधान म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती सृष्टी माया आणि पुरुष म्हणजे या सर्व सृष्टीवर सर्व प्राणी मात्रांवर येथील जीवसृष्टीवर नियंत्रण ठेवणारा ईश्वर म्हणजे तो विष्णू। प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपू ज्याने आपल्या भक्तासाठी नराचा आणि सिंहाचा असा एकाच वेळी अवतार धारण केला असा तो विष्णू। आपल्या सर्वांना भक्त प्रल्हादाची गोष्ट तर माहिती असेलच, त्याच्यासाठी विष्णूने असा अवतार घेतला होता। तर अशा या विष्णूला माझा नमस्कार आहे। नारसिंह वपू श्रीमान श्रीमान म्हणजे ज्याच्या छातीवर सदैव लक्ष्मीचा वास आहे, ज्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे असा तो श्रीमान म्हणजे विष्णू। नारसिंह वपू श्रीमान केशव पुरुषोत्तम। आता इथे केशव हा शब्द परत दोन अर्थाने आलेला आहे। ज्याचे केस अतिशय सुंदर आहेत असा तो केशव किंवा ब्रह्मा विष्णू महेश मिळून जे तयार झालेला आहे ते तो सुद्धा केशव या अर्थाने आलेला आहे। नारसिंह वपू श्रीमान केशव पुरुषोत्तम अर्थातच उत्तम पुरुष सर्व जगतातल्या प्राणी मात्रांपेक्षा पुरुषांमध्ये सर्व देवगण लोकगण यामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वात उत्तम असा जो कोणी असेल तर तो म्हणजे भगवान विष्णू। तर असा हा तिसरा श्लोक आहे की योग जाणणारे आणि योगाचा अभ्यास करून त्याला प्राप्त करणारे सगळे ज्ञानी जे आहेत योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वर त्यांचा प्रमुख हा विष्णू आहे आणि तो लक्ष्मी त्याच्यावरती वास करते, त्याच्या छातीवर सदैव असते असा तो आहे। तर इतका सुंदर श्लोक आहे ना हा की म्हणजे मला सांगताना खरं तर शब्द सुचत नाहीये इतका सुंदर अर्थ आहे त्याचा। तर तरी माझ्या परीने मी सांगते, पण प्रत्येक शब्द तुम्ही पॉज करून ऐकू शकता म्हणजे प्रत्येक शब्दाची साधारण मी तुम्हाला फोड करून सांगते, पण अजूनही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा। आज इथेच थांबूया। धन्यवाद। ओम नमो भगवते वासुदेवाय।